तुमच्या हातून जर का काही जर चांगलं काम घडलं तर लोक तुमची वाहवा करतात, बरोबर. आणि जर तुमच्या हातून त्याच हातून जर वाईट काही काम घडलं तर लोक चांगलं विसरून जातात, वाईट तेवढं ध्यानात ठेवतात. म्हणून लक्षात ठेवा, या समाजात वावरत असताना 4 प्रकारचे लोक आहेत. त्यातले काही तुम्हाला वाईट म्हणतील आणि काही तुम्हाला चांगलं म्हणतील. तर ध्यानात ठेवा, 40% लोक कधी पण, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, कधी पण 40% लोक तुमच्या विरोधातच राहतील. तुम्ही कितीही चांगलं काम करा ना. मी काय म्हणतो, तुम्ही कधी घरोघरी जाऊन आहे ना, कधी म्हणजे अमृत जरी वाटलं ना तरी 40% लोक कायम तुमच्या विरोधातच राहतील. हे मी नाही तर इतिहास साक्षी आहे, इतिहास साक्षी आहे. इतिहासामध्ये एवढे मोठे महापुरुष होऊन गेले, त्यांनी तर अगदी अमृत वाटल्यासारखं काम केलेलं आहे, अमृत वाटल्यासारखं. उदाहरणार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या समाजाला स्वाभिमान शिकवला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण करून दिलं. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, खूप असे महापुरुष आहे, त्यांनी या समाजामध्ये आपलं एवढं मोठं योगदान दिलं. आणि त्या काळचे लोक 40% लोक कायम त्यांच्या विरोधात होते. सध्या परिस्थिती पण तीच आहे. तुम्ही कोणतंही काम करा, कोणतंही. आता आपण सारथी परिवारचं कार्य करतो, सर्वांना माहिती आहे, अगदी बुलढाणा जिल्हाच नाही तर महाराष्ट्रभर माहिती आहे की सारथी परिवाराचं कार्य नेमकं काय आहे. तरीसुद्धा 40% लोक कायम विरोधात. म्हणून या विरोध करणाऱ्यांना व हे मागं कुजबूज करणाऱ्यांना इग्नोर करायचं आणि आपलं जे काही काम आहे ते इमानदारीनं करत राहायचं. फक्त हाच एक छोटासा मंत्र आहे, तो प्रत्येकाने इथं सांभाळून ठेवायचा. आपल्याला माहिती आहे ना आपण काय करतो, चूक करतो, बरोबर करतो, बस विषय संपला. आणि हे 40% आहे ना, यांना सोडावं, यांना सोडूनच द्या. आणि हो, जे 60% आहे ना, खरंच त्यांच्यासाठी सेल्यूट आहे. आणि हो, तुमचं सहकार्य, तुमचं प्रेम असंच असू द्या. बाकी 40% तुमची जर इच्छा असली ना, तुम्ही सुद्धा या 60% येऊ शकता. पण मुश्किल आहे भाऊ तुमचं 60% ना. 10-20% लोक येतील, पण तरीसुद्धा विरोधक राहणारच आहे. चला ठीक आहे, हा एक छोटासा संदेश होता. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करा. हो.